हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलन वर्क पाटावर वंटा. चमकी लोकरपासून बनवलेला पाटावर वंटा. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला 2 शेपमध्ये पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात आपण. उलन वर्क पाटावर वंटा, चमकी लोकरपासून बनवलेला पाटावर वंटा. आणि हा जो प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे तो सुरुवातीला आपण या शेपचं काम पाहूयात. गोल शेपमध्ये हे काम घेतलेलं आहे आणि 3, 4, 5 पार्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. लहान साईजमध्ये हा पाटावर वंटा तयार करायचा आहे. त्यासाठी वरवंट्यासाठी पाऊंडचा डबा घेतलेला आहे आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे आणि या शेडची उलन घेतलेली आहे. पुढे दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो आहे, दुसरा जो शेप आहे तो या शेपमध्ये आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे. पाटावर वंटाच बनवायचा आहे याचाही. आणि याच्या खाली आपल्याला पाय घ्यायचे आहेत. पायासाठी चौकोन घेतलेले आहेत आणि 3 चौकोन या ठिकाणी घेतलेले आहेत. 3 पाय आपल्याला तयार करायचे आहेत. याला उलनचा हा सेट या ठिकाणी वापरायचा आहे आपल्याला. हे जे 2 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत त्याच्यासाठी उलनचा एकच सेट आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि दोन बंडल या ठिकाणी घेतलेले आहेत उलनचे. आणि हा जो पाटावर वंटा पाहायचा आहे त्याच्यावर वंट्यासाठी या शेपची बॉटल घेतलेली आहे. स्टार्ट करूयात आपण. सुरुवातीला आपण हा शेप पाहूयात, गोल शेप. नंतर याचं काम पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला चेन घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 6 चेन ठेवलेल्या आहेत या पॉइंटला. पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे. आणि लॉक केलेला आहे. सर्कल झालेला आहे तयार. या सर्कलमध्ये हाफ डबल क्रोशे, जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे, बुटका खांब या ठिकाणी यूज केलेला आहे. पुढे सेकंड राऊंड. आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. हाफ डबल क्रोशा टाकण्याचा या पॉइंटला कंप्लीट झालेला आहे. पुढे सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलूकमध्ये घ्यायचा आहे. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशे वाढवत जायचं आहे. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा. प्रत्येक लूकमध्ये टाका वाढवलेला आहे. काही ठिकाणी एकाच लूकमध्ये 3 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. काही ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. आणि असेच राऊंडमध्ये टाके वाढवत आपल्याला हा जो गोल शेप आहे, हा जो पाटा आहे, हा जो शेप आहे या शेपपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. जोपर्यंत हा पॉइंट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे. टाके वाढवण्याचं हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे.
जास्तीच वाढवायचं नाही आपल्याला टाके. जास्त टाके घेतले तर आपला जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत पुढे जायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवलेले आहेत. ज्या पॉईंटला जास्त गरज आहे त्या पॉईंटलाही टाके वाढवलेले आहेत. त्या पॉईंटला 3 हाफ डबल क्रोशे टाकलेले आहेत. आता हा जो राऊंड 8 आहे या राऊंडमध्ये 2 हाफ डबल क्रोशे वाढवलेले आहेत. हळूहळू शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. जास्तीचे वाढवायचे नाहीत आपल्याला टाके. तर हा जो आपण आपला जो शेप तयार झाला आहे हा शेप प्रत्येक राऊंडला वाढत जाणार आहे. आणि या पॉईंटपर्यंत आपण हे काम करून घेऊयात. टाके वाढवण्याचं हळूहळू शेप पाहत याला लावूनच शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण आत्ता या पॉईंटला. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. ते पाहतच टाके वाढवलेले आहे, जास्तीचे वाढवलेले नाही आहेत. आणि या शेपपर्यंत हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. हळूहळू शेप पाहतच हे काम करत आणलेलं आहे. बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे. बॅकलुकमध्ये काम केलेलं आहे. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. हळूहळू शेप पाहत टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे. हा जो शेप आपण करत आहोत तो समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला टाके वाढवायचे आहेत. बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा. प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत. 1-2 टाके झाल्यानंतर टाके वाढवलेले आहेत. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. आता हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते जोपर्यंत हा जो शेप आहे या शेपपर्यंत हे काम येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे आपल्याला. त्या पॉईंटपर्यंत जाऊयात. या पॉईंटपर्यंत येऊयात आपण हे काम करत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. आणि हे जे पुट्टे आहेत ते चिटकवून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5. आणि पुढे काम करताना या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला पुढचं काम करायचं आहे. आत्ता इथून पुढे काम करताना एकही टाका वाढवायचा नाही आहे. आपल्याला दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. या पॉईंटपासून पुढे जोपर्यंत हा खालचा शेवटचा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत आपल्याला. दोन्ही लुकमध्ये काम करत हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. आणि एकही टाका वाढवायचा नाही आहे. इथून पुढे जेवढा शेप आहे तेवढाच शेप आपल्याला एंडपर्यंत ठेवायचा आहे. जोपर्यंत हा जमिनीचा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत. या पॉईंटचे दोन्ही लुकमध्ये काम करत जायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे. आणि हा राऊंड इथून पुढचे सगळे राऊंड दोन्ही लुकमध्येच करायचे आहेत. फक्त टाके वाढवायचे नाही आहेत. जोपर्यंत या पॉईंटपासून पुढे काम करताना
पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आहे सध्या आणि या पॉईंटपर्यंत आपल्याला हे राऊंड हा जो भाग आहे या भागाचं काम आपण आत्ता स्टार्ट केलेलं आहे आणि ते या पॉईंटपर्यंत करायचं आहे आणि त्या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. हे जे काम आपण स्टार्ट केलेलं होतं, दोन्ही लूप सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा बुटका खांब, ते या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटलाही टॉप करायचं आहे, लॉक करायचं आहे. पुढे या पॉईंटचं काम पाहायचं आहे. जसं आपण सुरुवात केली खालून तसंच या पॉईंटलाही करायचं आहे. हे लॉक करून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, आपल्याला या पॉईंटचं काम पाहायचं आहे आणि जसं आपण स्टार्टिंग केलं तसंच या पॉईंटलाही करायचं आहे. 1 2 3 4 5 6 चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या लूपमध्ये डायरेक्टली ते टाकून सर्कल करायचं आहे आणि त्या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे टाकायचे आहेत. हाफ डबल क्रोशे आपला फर्स्ट राऊंड स्टार्ट आहे सर्कलमधला आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुढे जसं आपण या ठिकाणी स्टार्टिंग केलं हेच रिपीट या पॉईंटलाही करायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे. हे जे काम स्टार्ट केलं आहे आपण आत्ता ते हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत राऊंडमध्ये टाके वाढवत पुढे जायचं आहे. तेच रिपीट करायचं आहे जे आपण सुरुवातीला केलं. या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे. पुढे बॅकलूकमध्ये काम करायचं आहे आणि टाके वाढवत जायचं आहे. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा समांतर राहील अशा प्रमाणात टाके वाढवायचे आहेत. हे काम जे स्टार्ट केलं आहे ते आपण कंप्लीट करून घेऊयात. हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे, करून घेऊयात. तसं आपण या ठिकाणचं काम केलं तसंच या पॉईंटला रिपीट करायचं आहे. तिथून पुढचं वरवंटा जो आहे त्याचं काम पाहायचं आहे आपल्याला. हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटचं काम आपण स्टार्ट केलेलं. इथून पुढे काम करताना दोन्ही लूक सीवर घ्यायचे आहेत. या साईडचे दोन्ही लूक आणि या साईडचे दोन्ही लूक सीवर घेऊन हे लॉक करत राहायचं आहे आपल्याला. गोल राऊंडमध्ये हे लॉक करत जायचं आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लूक सीवर घेऊन सिंगल क्रोशाने लॉक करत जायचं आहे. सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. शेप पाहतच लॉक करण्याचं काम ठरवायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये लॉक केलेलं नाही आहे. जसा शेप आहे त्याप्रमाणे ते टाकून दोन्ही साईडचे दोन्ही लूक सीवर घेऊन हे सिंगल क्रोशाने लॉक करत चाललेला होता आपण आणि या पॉईंटला आपण स्टार्ट केलेला आहे आणि या पॉईंटला याचा एंड होणार आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लूक, प्रत्येक लूकमध्ये काम केलेलं नाही आहे. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला काम केलेलं आहे. शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे लॉक करण्याचं. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. या पॉईंटला या कामाचा एंड होणार आहे.
पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि ज्या पॉईंटला जास्त गरज आहे त्या पॉईंटलाच लॉक केलेलं आहे. प्रत्येक लुकमध्ये लॉक केलेलं नाही आहे. हळूहळू शेपात हे काम केलेलं आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशाने लॉक करत आणलेलं आहे हे काम. या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते संपत आलेलं आहे. शेवटचा पॉईंट, या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करायचं आहे. आणि ही जी साईड आहे ही खालील साईड आहे. पाटा जो आहे तो आपला तयार आहे. पुढे आपल्याला वरवंटाचं काम पाहायचं आहे. ही जी साईड आहे ही खालील साईड आहे आणि ही वरील साईड आहे. पुढे याचं काम पाहूयात आपण आता. पहा, या पॉईंटला चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 चेन. 5 चेन ठेवलेले आहेत. पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे आणि सर्कल करून घ्यायचं आहे. आणखीन एक चेन वाढवूयात आपण या पॉईंटला. आणखीन एक चेन वाढवलेली आहे आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करायचं आहे. आणि या सर्कलमध्ये हाफ डबल क्रोशे यूज करायचे आहेत आपल्याला. जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या पॉईंटला. वेढा घेतलेला आहे, सर्कलमध्ये टाकलेली आहे सुई आणि तीनातून काढलेला आहे. आपला हाफ डबल क्रोशा चा हा राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट आहे. सेकंड राऊंड जसं आपण या ठिकाणी काम केले तसंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा टाके वाढवत जायचं आहे. बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा. समांतर राहील असा शेपच आपल्याला ठेवायचा आहे या पॉईंटला. प्रत्येक लुकमध्ये 2 हाफ डबल क्रोशे घेतलेले आहेत. काही लुकमध्ये 3 हाफ डबल क्रोशे टाकलेले आहेत. स्टेप पाहतच हे काम करायचं आहे आपल्याला. आपला सेकंड राऊंड स्टार्ट आहे आणि टाके वाढवण्याचं काम स्टार्ट आहे. ज्या हळूहळू शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे आपल्याला. जोपर्यंत हा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे आपल्याला. या पॉईंटला एकाच लुकमध्ये 3 हाफ डबल क्रोशे टाकलेले आहेत. या पॉईंटला 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत या लुकमध्ये. बॅक लुकमध्ये काम करत चाललेलो आहोत आणि या पॉईंटलाही 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. आपला शेप व्यवस्थित
व्यवस्थित झाला आहे का नाही ते चेक करायचं आहे. आणखीन 4 ते 5 लूकमध्ये काम करून घेऊयात आपण. या पॉईंटलाही 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. आपला शेप व्यवस्थित झालेला आहे. पुढे काम करताना या पॉईंट पासून पुढे काम करायचं आहे आपल्याला. आणखीन टाके वाढवूयात आपण. या पॉईंटलाही 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. ते पाहतच हे काम ठरवलेलं आहे. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे. इथून पुढे काम करताना दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे आपल्याला. दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. दोन्ही लुक इथून पुढचे प्रत्येक राऊंडमध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन काम करायचं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. टाके वाढवायचे नाही आहेत. दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा. जोपर्यंत हा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे आणि प्रत्येक टाके कमी करायचे नाही आहेत आणि वाढवायचे पण नाही आहेत आपल्याला. टाके जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत राहायचं आहे इथून पुढे. जोपर्यंत वरवंटा या शेपपर्यंत हे काम या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे आपल्याला. दोन्ही लुकमध्ये सुई टाकून हाफ डबल क्रोशा बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा. प्रत्येक राऊंड असाच रिपीट करायचा आहे इथून पुढे काम करताना. आणि आत्ता आपण या पॉईंटपासून स्टार्ट केलेला आहे आणि या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि हे या ठिकाणचं काम त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत हे राऊंड रिपीट करायचं आहे. दोन्ही लुक हाफ डबल क्रोशा दोन्ही लुकमध्ये सुई टाकायची आहे आणि हाफ डबल क्रोशा 3 आतून काढायचा आहे. वेढा घेतलेला आहे. दोन्ही लुकमध्ये सुई टाकलेली आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. टाके कमी होऊ द्यायचे नाही आहेत आपल्याला. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत या पॉईंटपर्यंत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना. आणि हा जो डबा आहे याला पकडूनच आपल्याला हे काम करत राहायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा. जोपर्यंत हा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला. त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. आता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला गोल टिकली करायची आहे. तर आपण या ठिकाणी काम केलं असंच काम या पॉईंटला करायचं आहे. पहा, या पॉईंटला चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 चेन ठेवलेल्या आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक करायचं आहे आणि या सर्कलमध्ये हाफ डबल क्रोशे यूज करायचे आहेत. जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या पॉईंटला ठेवायचे आहेत. आणि सेकंड राऊंड जो आहे तो बॅक लुकमध्ये करायचा आहे आपल्याला. आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे या पॉईंटला.
पुढे हा जो शेप आहे या शेपपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा टाके वाढवत जायचं आहे. पहिल्या लुकमध्ये 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. सेकंड लुकमध्ये ही 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. हळूहळू शेप टाके वाढवत जायचं आहे. सेकंड लुकमध्ये 3 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. आणि थर्ड लुकमध्ये 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. हळूहळू शेप टाके वाढवत जायचं आहे. पुढचा 4 लुक असेच राऊंडमध्ये टाके वाढवत हा जो शेप आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे टाके वाढवण्याचं. आणि हे जे काम झालेलं आहे आपलं हे कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचं आहे. उलटं काढलेलं आहे, लॉक करून घेऊयात आपण ते. पहा फ्रेंड, या पॉईंटला हे लॉक मारलेलं आहे आणि आतल्या साईडला उलण टाकलेली आहे. पुढे हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते शेप पातळ टाके वाढवत जायचं आहे. जसं आपण या ठिकाणी आणि या पॉईंटला काम केलं तसंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवलेले आहेत. ज्या ठिकाणी जेवढे बसतील तेवढे टाके ठेवलेले आहेत, जास्तीचे वाढवलेले नाही आहेत. हळूहळू शेप टाके वाढवलेले आहेत. आणि हा जो शेप आहे तो आणखीन एक राऊंड आपल्याला टाके वाढवायचे आहेत. आणि तिथून पुढे हे काम हा जो पॉईंट आहे या पॉईंटला लॉक मारायचा आहे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत व्यवस्थित शेप येईपर्यंत टाके वाढवत जाऊयात. आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. इथून पुढे लॉक मारायचं आहे. या पॉईंटला दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत, बॅक फ्रंट. आणि या साईडचेही दोन्ही लुक सुईवर घेऊन प्रत्येक लुकमध्ये काम करायचं नाही आहे. हळूहळू शेप लॉक मारत जायचं आहे. जसं आपण या ठिकाणी काम केलं असंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. हळूहळू शेप पाहतच गोल्ड शेपमध्ये हे लॉक करायचं आहे. सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा यूज करायचा आहे. आणि प्रत्येक लुकमध्ये काम करायचं नाही आपल्याला. शेप पाहतच लॉक करत राहायचं आहे. याच पॉईंटला या कामाचा एंड होणार आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा यूज करत चाललेलो आहोत. मुका खांब वापरलेला आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे लॉक करण्याचं काम. पहा फ्रेंड, शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. शेवटचा पॉईंट, लास्ट पॉईंट आहे हा आपला. आणि या ठिकाणी कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. हा जो प्रकार आहे, पहिला जो शेप आहे आपला तो कंप्लीट आहे. आणि दुसरा शेपचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.